ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व अर्धशहरी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये स्मार्ट पीएचसी उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकाम, अंतर्गत व बाह्य नूतनीकरण तसेच आधुनिक फर्निचर पुरवठ्यासाठी अनेक स्वतंत्र व समांतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत। या निविदा 2025 ते 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत असून आरोग्य यंत्रणेला भक्कम पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा उद्देश यातून स्पष्ट होत आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी तसेच इतर तालुक्यांमधील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अंतर्गत व बाह्य परिसर उन्नतीकरणासाठी स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। या कामांमध्ये इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छतागृहे, रुग्ण प्रतीक्षालय, वीज व पाणी व्यवस्था तसेच स्मार्ट पीएचसी संकल्पनेनुसार आवश्यक आधुनिक बदलांचा समावेश आहे। काही निविदांमध्ये आरोग्य केंद्रांसाठी लागणारे टेबल, खुर्च्या, कपाटे, रुग्णखाटा आणि इतर आवश्यक फर्निचर पुरवठ्याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। विशेष बाब म्हणजे ठाणे जिल्ह्यातील तब्बल 23 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उन्नतीकरणासाठी स्वतंत्रपणे फर्निचर पुरवठ्याची निविदा काढण्यात आली आहे। या निविदेमुळे स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य केंद्रांचे अंतर्गत स्वरूप अधिक सुसज्ज होणार असून रुग्णांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत। आधुनिक आणि टिकाऊ फर्निचरमुळे कामकाजात शिस्त, स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यासोबतच भिवंडी तालुक्यातील आमणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन मुख्य इमारत उभारण्याची महत्त्वाची निविदा देखील जाहीर करण्यात आली आहे। या बांधकाम प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 1.17 कोटी रुपये असून ही निविदा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येत आहे। नव्या इमारतीमुळे स्थानिक नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असून प्राथमिक स्तरावरच दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे। या सर्व निविदा खुल्या स्वरूपाच्या असून ई-निविदा प्रणालीद्वारे राबवण्यात येत आहेत। इच्छुक कंत्राटदारांना महाटेंडर्स पोर्टल या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निविदा सादर कराव्या लागत आहेत। निविदांसाठी साधारणपणे 1% इतकी अनामत रक्कम म्हणजे EMD आवश्यक असून निविदेची वैधता 120 दिवसांची ठेवण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या या व्यापक प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्मार्ट पीएचसी उपक्रमांतर्गत होणारी ही कामे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकालीन लाभ देणारी ठरणार असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे।